आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. तुकोबाराच्या पक्षावर बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. त्यांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, जे ठिकाणीतून 1 मैलावरती आहे. त्यांनी 13 दिवस उपोषण केलं, शिळो बसून. 13 दिवस माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला, पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे, तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंगलेले एकांतवासी तो भंडारा डोंगरीतून 3 मैलावरती आहे. संताजी जगडंकर तर कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मूठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. इथनं सुदुंब्र गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला, देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज जर वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलते. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे येऊन वडिलांचा धावा केला. पांडुरंगाने मच्छा उतार धारण धरला, तर ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले, तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देव आला भेटायला पांडुरंग. म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायाचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरातला इथला पुजारी आहे. हे जे झाड आहे ते तुकाराम पिजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात. होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम पीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्लात दिवसा. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी, वाढवे झालो पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावी तो अंतर काही ठोमासचे पाव लाकुडी सहित झालो गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज.